त्या शरद पवारांनी घेऊन गेला अनेक वेळा ते म्हणायचे आणि ते लोकांना सांगायचे. हा माझा भुजबळ गेला नसता तर आज मी त्याला मुख्यमंत्री करणार होतो. जेव्हा त्यांचे काही शेवटचे काही दिवस होते त्यावेळेला सुद्धा काही निवडक लोक त्यांना भेटले, 2-4-5 लोक कदाचित, त्याच्यामध्ये मी होतो. तुम्ही दिल्लीला या, आम्ही तुम्हाला पुढचं मुख्यमंत्री म्हणून घोषित करतो. ओबीसी समाजाचं आरक्षण मंडळची अंमलबजावणी ती त्यांनी केली. हे आमच्यावरचे उपकार आहेत आणि म्हणून मी काही येणार नाही. तुम्ही शिवसेनेमध्ये होतात, तुम्ही शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये आलात आणि त्याच्यानंतर 2-3 वर्षांमध्येच शिवसेना राज्यामध्ये सत्तेत आली आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. छगन भुजबळ तेव्हा शिवसेनेमध्ये असते तर जे छगन भुजबळ मुंबईचे महापौर झाले, जे छगन भुजबळ शिवसेनेच्या अगदी सुरुवातीच्या आमदारांपैकी एक होते, ते छगन भुजबळ हे महाराष्ट्राचे तेव्हाच 1995ला मनोहर जोशींऐवजी मुख्यमंत्री झाले असते. काँग्रेसमध्ये आल्यामुळे आपलं मुख्यमंत्रीपद गेलं अशी सल वाटते का? असं हे आहे ना, असं आहे की अरे बाप्पा, हे नशिबामध्ये असतं. बाळासाहेब ठाकरे सुद्धा म्हणायचे, बाळासाहेब ठाकरे सुद्धा म्हणायचे की माझा भुजबळ जो आहे त्या शरद पवारांनी घेऊन गेला. अनेक वेळा ते म्हणायचे आणि ते लोकांना सांगायचे. हा माझा भुजबळ गेला नसता तर आज मी त्याला मुख्यमंत्री करणार होतो. आणि शेवटपर्यंत त्यांचं प्रेम माझ्यावर राहिलं. अगदी जेव्हा त्यांचे काही शेवटचे काही दिवस होते त्यावेळेला सुद्धा काही निवडक लोक त्यांना भेटले, 2-4-5 लोक कदाचित, त्याच्यामध्ये मी होतो. तर ठीक आहे, त्यावेळेला ते हुकलं. काँग्रेसमध्ये सुद्धा राहिलं असतं. ज्या वेळेला शरद पवार बाहेर आले आणि मी सांगितलं मी पवार साहेबांवर राहील, त्यावेळेला काँग्रेसच्या सोनिया गांधींच्या कार्यालयातून हे आपले इथले काय नाव, कलमाडी साहेब, मुकुल वासनिक ते आता जिवंत आहेत, राजेश पायलट, शीला दीक्षित, अक्षर फर्नांडिस, अहमद, सगळे तुम्ही दिल्लीला या, आम्ही तुम्हाला पुढचं मुख्यमंत्री म्हणून घोषित करतो. मी म्हटलं की मी पवारसाहेबांबरोबर आलेलो आहे शिवसेना सोडून आणि आम्हाला जे पाहिजे होतं, विशेषतः ओबीसी समाजाचं आरक्षण मंडळची अंमलबजावणी ती त्यांनी केली. हे आमच्यावरचे उपकार आहेत आणि म्हणून मी काही येणार नाही. नंतर त्यावेळेला तुम्हाला कल्पना आहे, त्यावेळेला त्याच्या अगोदरची 5 वर्ष विलासराव काँग्रेसमध्ये नव्हतेच. कारण त्याच्या अगोदर 4-5 वर्षापूर्वी ज्या वेळेला MLCची निवडणूक झाली त्यावेळेला काँग्रेस पक्षाने 3.5 तिकीटं दिली. फुटाणे साहेब, शिवाजीराव देशमुख, लालसिंग राठोड की काय असं एक नाव, आणि मला अर्ध म्हणजे किती 27 मतं पाहिजेत आमदारांची, 16 मतांचं, म्हणजे तू हे 16 मतावर लढ. आणि विलासरावांना दिलंच नाही तिकीट. विलासराव शिवसेनेच्या वतीनं लढले. मला 27 मतं पाहिजे होती 16, मी गेलो 36 वर. आणि त्या गडबडीमध्ये विलासराव पडले. बरोबर. तेव्हापासून ते थोडेसे लांब होते. परंतु 99 साली जी निवडणूक झाली त्याच्यावेळी मी 2 काँग्रेस झाल्या, तेव्हा मी पवारसाहेबांबरोबर आणि ते सोनियाजींबरोबर राहिले. आणि मग काँग्रेसचे जास्त निवडून आले होते, त्या साहजिकच जे आहे त्यांचा मुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री. तर हे ठीक आहे, हे होतं. तर तो काही मला म्हणजे आता मला गंमत काय वाटतंय, असं आहे ना की मी होतो कोण? अरे ना, माझे वडील ना कोण राजकारणात नाही, काही नाही. मी शाळा शिकू शकतो की नाही हे सुद्धा मला काय माहीत नाही. हे असं आहे ना की एखादं झाड जे आहे ना, तुम्ही व्यवस्थित लावलं आणि ते व्यवस्थित त्याला खत पाणी टाकत गेलं, मग त्याला ते प्रून करा, मग ते छान कसं दिसेल, अमुक तमुक असं. पण माळ रानावर असे कित्येक बिया पडलेल्या असतात त्या झाडांच्या, आणि ते वाढत असतात इकडं तिकडं, जिकडे काय दिसेल तिकडे वाढते. त्याला सीमा नाही, त्याला क्या बात आहे, कुठला अडथळा नाही. ते आपल्याला मर्जीनुसार जे आहे वाढत जातं.